नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आज तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे नळ आणि टाकी. पाईप अँड सिस्टम याला इंग्लिशमध्ये बोलतात, पण मराठीत अतिशय शुद्ध असं नाव आहे याचं, नळ आणि टाकी. मी एकदा पेन चेंज करून घेतो. अतिशय छान असा टॉपिक आहे. या टॉपिकला ना जर काही बेसिक लागत असेल ना, तर ते बेसिक आहे तुमचं वेळ आणि कामचं. नळ व टाकी. आपण जो हा चॅप्टर बघितला ना, वेळ आणि काम सेम, ज्याचा वेळ आणि काम हा चॅप्टर परफेक्ट, त्याला नळ आणि टाकी नल्ला वाढेल. नल्ला नल्ला कळतं, एकदम सिम्पली तो उडवू शकतो ते, कारण कॉन्सेप्ट तेच आहेत. जे कॉन्सेप्ट आपण कार्यक्षमतेचे वेळ आणि काम मध्ये बघितले, सेम कॉन्सेप्ट नळ आणि टाकीमध्येही आहे. फक्त इथे मिनिंग थोडासा बदलेल, बाकी सगळी गोष्ट सेम असणार. एकदम सिम्पली पेन आणि पेपर घेऊन हातात बसायचंय आणि वेळ आणि कामचे कॉन्सेप्ट थोडे रिमाइंड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही वेळ आणि काम याचे थोडं विसरले असणार, तर माझा आग्रह असेल, वेळ आणि कामचं बेसिक सगळं लेक्चर नका बघू, पण कमीत कमी बेसिक लेक्चर एकदा नक्की माझं बघा आणि नंतरच नळ टाकीला बघा, म्हणजे तुम्हाला खूप छान समजेल. चला, मी तुम्हाला दोघांमध्ये एक शॉर्ट रिव्हिजन देतो. मला सांगा, आपण वेळ आणि कामामध्ये काय बोलायचो, की ए एखादं काम करतो, नंतर बी एखादं काम करतो वगैरे गोष्टी बोलायचो. तर नळ आणि टाकी म्हणजे काय? नळाचं काम काय? टाकी भरणे. आणि टाकीचं काम काय? पाणी घेणं, गपचीप भरणे. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये काम काय असणार मला सांग. जर कोणी विचारलं याच्यात काम काय असणार, तर माझं सिम्पली याच्यात काम असणार टाकी भरणे. टाकी भरली म्हणजे माझं काम संपलं, राईट? तर टाकी भरणे हे एवढंच काम या पर्टिक्युलर नळ टाकीमध्ये असणार. वेळ आणि काम मध्ये कसं काम व्हॅरी व्हायचं, राईट? झाडे लावणं हे काम झालं, एखादी बिल्डिंग बांधणं हे काम झालं. पण नळ आणि टाकीमध्ये अगदी सिम्पली आहे, नळाने पाणी जाणार आणि टाकीमध्ये भरणार. सर एवढं सिम्पल आहे, तर मग एवढा मोठा टॉपिक का? कारण कोणताही चॅप्टर म्हटलं तर कॉम्प्लिकेशन येतच. आपण सिम्पली एका सिम्पल मेथडने सुरू करणार आणि हळूहळू लेवल वाढवत जाणार. बघा, मी काय बोलतो, माझ्याकडे दोन नळ आहे. एक अ नावाचा नळ आहे आणि एक ब नावाचा नळ आहे, राईट? या दोन्ही नळाचं काम काय माहिती का? या दोन्ही नळाचं काम आहे एक टाकी भरणे. सपोज माझ्याकडे एक टाकी आहे, माझी ड्रॉइंग एवढी चांगली नाहीये, पण माझ्याकडे ही टाकी आहे जिच्यामध्ये नळाने पाणी पडतंय, राईट? माझ्याकडे दोन नळ आहे, तुम्हाला बोललो मी. एक अ नावाचा नळ आहे जो पाणी टाकतोय, आणि एक बी नावाचा नळ आहे तो पण पाणी टाकतोय. आता सपोज मी बोललो की ए नावाचा नळ टाकी भरायला 4 तास लावतो. किती तास लावतो? 4 तास. तेच माझा बी नावाचा नळ तीच टाकी भरायला 5 तास लावतो. म्हणजेच काय, जेव्हा मी अ नावाचा नळाला उघडं करेल, बीचं काम की तेव्हा काहीच नसणार, फक्त ए मधून पाणी पडतं, तर तो एकटा 4 तासात टाकी पूर्ण कंप्लीट भरतोय, राईट? तेच ब नावाचा नळ हीच टाकी भरायला सपोज 5 तास लावतोय कंप्लीट टाकी भरायला. आता जर मला कोणी विचारलं, सर दोन्ही नळ ओपन ठेवले म्हणजे काय? अ ला पण ओपन ठेवलं आणि ब ला पण ओपन ठेवलं, तर टाकी भरायला किती वेळ लागेल, हा माझा प्रश्न आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे, काहीच नाही. आतापर्यंत आपण वेळ आणि काम मध्ये कामाविषयी बोलायचो, इथे टाकी भरणे काम असेल माझं. परत कॉन्सेप्ट सेम, फक्त मी काही कॉन्सेप्च्युअल गोष्टी वापरणार, त्या तुम्हाला सांगतो. मला सगळ्यात पहिली गोष्ट वेळ आणि काम मध्ये काय माहित असायला पाहिजे होतं, मी नेम बोलायचो पूर्ण काम. मी नेम बोलायचो तुम्हाला पूर्ण काम काढा, पूर्ण काम काढा. इथे पण मला पूर्ण काम काय असणार? टाकीची कॅपॅसिटी. टाकीची जेवढी कॅपॅसिटी ते माझं पूर्ण काम असेल, कारण तेवढीच टाकी मला भरायची. मी तिकडे पूर्ण काम कसं काढायचो? पूर्ण काम काढण्यासाठी मी लसावी वापरायचो. इथे पण मी सेम करणार, लसावी वापरणार. इथे जर मला टाकीची क्षमता काढायची असेल, तर मी सिम्पली काय बोलणार, माझा लसावी काढून घेणार. कोणाचा लसावी काढणार मी? लसावी असणार 4,5चा, कारण एक 4 तासात भरतोय, 5 तासात भरतोय. दोघांचा लसावी किती असणार? 5 हा मोठी संख्या, 5चा पाडा बोलणार मी, तर 5 चूक 20. 20 माझा 4च्या पाडात येतो, म्हणजे टाकीची क्षमता ही 20 लिटर एवढी असेल. कळलं? मी फक्त काय करतो, कम्पेअर करतो. वेळ आणि काम मध्ये जे मी लसावे काढताना मी पूर्ण काम म्हणायचो, इथे मला काम माहिती आहे, टाकी भरणे म्हणजे 20 लिटर ही एवढी कॅपॅसिटी टाकीची असणार. मग इथे मी टाकीची कॅपॅसिटी कशी काढतोय? लसावी काढून मी टाकीची कॅपॅसिटी काढतोय. आता हळूहळू जातो एकदम, ठीक आहे. मला पहिली गोष्ट कळली की टाकीची क्षमता कशी काढायची. आता मला सांगा, दुसरी जी गोष्ट असते ती असते माझी कार्यक्षमता. ती कशी काढून घेणार मी? हा 4 तास, टोटल कॅपॅसिटी 5 आहे, म्हणजे याला किती गुण लागेल माझी? टोटल कॅपॅसिटी 20 आहे, म्हणजे 4×5 = 20 आणि 5×4 = 20. एवढं करून होत नाही, थोडा पेन बदलतो म्हणजे कळेल. मला सांगा, हा अ नळ 5च्या कार्यक्षमतेने टाकी भरतो आहे, म्हणून याला मी प्लस लिहिणार, कारण हा भरायचं काम करतो. ब पण काय करतो? भरतोच, म्हणून मी याला कोणतं साईन वापरणार? प्लस साईन वापरणार, कारण हा दोन्ही मिळून टाकी भरताय. आता जर मी दोघांचं उदाहरण घेतलं, तर दोघं मिळून कार्यक्षमता किती झाली? 9, ती पण प्लस.
म्हणजे अ ची एकट्याची कार्यक्षमता 5 होती, म्हणजे तो 5च्या कार्यक्षमतेने टाकी भरत होता. ब तीच टाकी भरायला 4 तास लावतोय आणि तो भरतोय म्हणून प्लस दोघांची कार्यक्षमता किती 9. आता मला दोघं मिळून विचारलंय, मला सांगा किती टाकी भरायची आहे? 20 एवढी टाकी भरायची. कितीच्या कार्यक्षमतेने भरायची आहे? मला माहिती लाल पेन दिसायला थोडा अवघड जातो, मी लगेच शाई बदलतो. मला 20 एवढी टाकी भरायची. कितीच्या कार्यक्षमतेने? दोघांची मिळून कार्यक्षमता किती आहे? 9. म्हणजे मला दोघं मिळून जर दोघं चालू ठेवले 20/9 एवढा वेळ लागेल. याला जर थोडं सिम्प्लिफाय केलं मी तर 9 दुने 18 आणि 18 दुने 20 एवढे तास लागतील. म्हणजे 2 तास 2/9 तास एवढा वेळ लागेल ही टाकी पूर्ण भरण्यासाठी. आता मला याच्यात काय काय कळालं, मला एक गोष्ट कळाली, टाकी भरणे हे माझं काम. टाकीची मी टोटल कॅपॅसिटी कशी काढतोय? टोटल कॅपॅसिटी काढण्यासाठी मी जेवढे पण नळ आहे त्याचे जेवढी पण तास लागतात त्यांचं सगळ्यांचं काय काढून घेतोय? लसावी. त्याने माझा काय निघतोय? त्याने माझी निघते टाकीची क्षमता. जर टाकी भरत असेल तर मी धन हे साईन वापरेल आणि टाकी रिकामी होत असेल तर मी ऋण हे साईन वापरेल. आणि त्या क्षमतेला जसं वेळान काम मध्ये करायचो पूर्ण काम भागिले त्याची क्षमता, तसं इथं मी काय करतोय? पूर्ण काम भागिले दोघांची मिळून क्षमता, त्याने निघतोय तास. तर ह्या गोष्टी आहेत नळण टाकीमध्ये. मी तुम्हाला बोललो ना, जर तुमचा वेळ आणि काम थोडा बऱ्यापैकी झाला असेल बेसिक, तर हा चॅप्टर समजणे खूप सिंपल. जर कळलं असेल तुम्हाला वेल अँड गुड, नसेल कळलं तरी काळजी करू नका. मी खूप सारे बेसिक तुमच्या हे जे फंडामेंटल्स आहेत तुम्हाला मी ते एक्सप्लेन केले, हेच तुमच्या डोक्यात ना असे परमनंट फिट व्हावेत म्हणून खूप साऱ्या बेसिक प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो, जेणेकरून तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात इतक्या पॅक बसतील की कितीही हाय लेवलचा प्रॉब्लेम आला तुम्ही त्याला असा उडवू शकता. चला आता आपण प्रॉब्लेमपासून सुरुवात करूया. एकदम सिंपल हा पहिला प्रॉब्लेम घेतला मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. जे मी आता एक्सप्लेन केलं तेच इथं बोललोय. वाचा प्रॉब्लेम. नळ ए एक टाकी 10 तासात भरतो, तर नळ बी 30 टाकी 15 तासात भरतो. दोन्ही नळ एकत्र चालू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न आहे. आत्ता जो एक्सप्लेन केला तोच. माझ्याकडे कोणता नळ आहे बघा? ए नळ आहे. किती वेळ लावतो ए? सर ए 10 तास लावतो. दुसरा कोणता नळ आहे? बी नळ आहे. किती वेळ लावतो? 15 तास लावतो. आता मला सांगा दोन्ही एकत्र सुरू केलं तर किती वेळ भरेल? मला सगळ्यात पहिली गोष्ट काय माहित पाहिजे? माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मला टाकी भरायची, मला टाकीची क्षमता माहित पाहिजे. बरोबर, मला टाकीची काय माहित पाहिजे? क्षमता. आणि टाकीची क्षमता जर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मला बाकीच्या गोष्टी काढता येणार नाही. आणि दुसरं काय विचारलं मला? दोन्ही नळ एकत्र सुरू ठेवले, दोन्ही नळ एकत्र सुरू केले, मला दोन्ही नळाची काय माहित पाहिजे? कार्यक्षमता. या दोनच गोष्टी मी तुम्हाला नेहमी बोलतोय. पूर्ण काम आणि ज्याचं काढायचंय त्याची कार्यक्षमता, या दोन गोष्टी निघाल्या तर पूर्ण काम भागिले त्याची कार्यक्षमता म्हणजे त्याला लागणारा वेळ. हेच आपण वेळ आणि काम मध्ये खूप 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 प्रॅक्टिस करून घेतली. आता बघा, मला क्षमता कशी काढणार? मी क्षमता काढण्यासाठी मला लसावी काढावं लागेल. बरोबर, कोणाचा लसावी काढणार मी? जितकी कॅपॅसिटी दिली त्यांचा लसावी. लसावी कोणाचा निघणार येते? 10,15. किती लसावी निघणार? मोठी संख्या कोणती माझ्याकडे? 15. बोला 15चा पाडा. 15 दुने 30. यस, 10च्या पाड्यात पण 30 येतात. म्हणजे माझी याचा लसावी किती असणार? 30. याचा अर्थ टाकीची जी क्षमता आहे ती किती आहे? 30 लिटर आहे. माझ्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मला भेटलं 30 लिटर. आता मला जर प्रॉब्लेमचा आन्सर पाहिजे असेल तर दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यावर टाकी किती वेळात भरेल विचारलंय, म्हणजे मला दोन्ही नळाची एकत्र क्षमता काढावी लागेल, एकत्र कार्यक्षमता काढावी लागेल. ही क्षमता म्हणजे कॅपॅसिटी. बरोबर, टाकीची टोटल कॅपॅसिटी किती आणि मी जी कार्यक्षमता बोलतो तो एका दिवसात एका तासात किती काम करतो ती क्षमता. आता मला बघा किती 30 आहे राईट, म्हणजे 10ला किती गुणावं लागेल? 3. 10 त्रिक 30. 15 दुने 30. जर यांचा गुणाकार केला तर 10 त्रिक 30च येतोय. 15 दुने 30 येतोय. म्हणजे 30 लिटरची टाकी दोन्ही भरतात. आणि हे जे 3-2 लिहिलं ही का झाली यांची कार्यक्षमता. आता मला आणखी एक गोष्ट याच्यात लक्षात घ्या, जी मी आता वेगळा पेन घेतो. बघा, हा ए काय करतोय? टाकी भरायचं काम करतोय म्हणून याला कोणतं साईन लागेल? प्लस. बी पण काय करतो? टाकी भरायचं काम करतोय म्हणून याला कोणतं साईन लागेल? प्लस. आता दोघांची मिळून क्षमता म्हणजे मला सांगा, हा पण बरोबर दिसत नाही काय? ओके, तो डार्क पण देतो. म्हणजे मला सांगा ए काय करतोय? ए पण भरायचं काम करतोय, ए प्लस. बी काय करतोय? बी पण भरायचं काम करतोय, बी प्लस. दोघं मिळूनची कार्यक्षमता किती? 3 + 2 किती असली? 5. म्हणजे दोघांची मिळून कार्यक्षमता किती माझी? 5. आता मला तेच विचारलंय, माझं याचं पण आन्सर आलंय. किती आलं याचं आन्सर? 5. आता मला सांगा 30 एवढी टाकी भरायची. बरोबर, किती एवढी टाकी भरायची? मला 30 एवढी टाकी भरायची. कितीच्या कार्यक्षमतेने? दोघांची मिळून कार्यक्षमता किती आहे? 5च्या कार्यक्षमता. किती वेळ लागेल? 5 + 30. सर 6 तास एवढा वेळ लागेल. हाय ऑप्शन? यस, ऑप्शन नंबर बी.
जर ह्या गोष्टी क्लिअर, मला माहिती आहे खूप बेसिक प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला सांगतो जोपर्यंत हे बेसिक क्लिअर होत नाही तोपर्यंत वरची बिल्डिंग बांधणं खूप अवघड आहे. म्हणून हे प्रॉब्लेम एकदम आरामात शांत घाई करायची नाही की मला लगेच आन्सर येऊन जाणार, अजिबात नाही. बारीक बारीक गोष्ट लक्षात घ्या. मी टाकीची क्षमता कशाला म्हणतोय, मी कार्यक्षमताला काय डिफाईन करतोय. मी वेळ काममध्ये कार्यक्षमता बोलतो एका दिवसाचं काम. इथे काय, इथे तासात टाकी भरते, म्हणून एका तासात तो किती भरू शकतो ते काम, बरोबर. आणि त्याच्यानंतर मी हळूहळू पूर्ण टाकीची क्षमता भागिले जे विचारलं आहे त्याची कार्यक्षमता, म्हणजे त्याला तेवढा लागणारा वेळ. आणखी प्रॅक्टिस करूया, काहीच हरकत नाही, खूप प्रॅक्टिस करूया आपण. इथे काय, एक नळ एक टाकी 15 तासात भरतो, ओके. तर बी 30 टाकी 20 तासात खाली करतो. वा वा, आपल्याकडे आता निगेटिव्ह वर्क आला. खालीचा प्रॉब्लेम नाही बघितला मी, बोलून सगळी व्हरायटी घेतली मी. बी 30 टाकी 20 तासात खाली करतो. आता दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी किती वेळेत भरेल मला सांगा. मी थोडं इथे माहिती लिहितो. ए काय, टाकी भरायचं काम करतोय, म्हणजे एचं वर्क काय, धन. बी काय करतोय, बी टाकी खाली करतोय, म्हणजे बीचं काम काय, मायनस. म्हणजे दोघं मिळून ए प्लस बी मायनस एवढं काम करताय. ए भरायचं काम करतोय आणि बी खाली करायचं काम करतोय. मी तुम्हाला नोटेशन तुम्हाला खूप प्रॅक्टिस करून क्लिअर करून द्यायचे, कारण हेच मी थ्रू आउट द चॅप्टर वापरलं. आता प्रॉब्लेम सोडायला हरकत नाही. बघा, ए किती तास, 15 तास. बी किती तास, 20 तास. टाकीची कॅपॅसिटी मी कॅपॅसिटीच लिहितो, कारण ना तुम्ही क्षमतामध्ये कार्यक्षमतामध्ये कन्फ्युजन होणार. कॅपॅसिटी म्हणजे त्याची टोटल किती कॅपॅसिटी. कॅपॅसिटीचा नॉर्मल वर्ड आहे, घरी पण वापरतो आपण. किती भरू शकतो, टाकीची टोटल किती पाणी भरू शकतो. यासाठी काय करणार मी, लसावी काढून घेणार. कोणाचा लसावी काढणार मी, लसावी निघणार माझा 15,20चा. मोठी संख्या कोणती, 20. 20चा पाडा बोला, 20 त्रिक 60. 60 15 मध्ये येतो तो, आणि 20च्या पाड्यात पण येतो, म्हणजे यांचा लसावी किती असणार, 60. म्हणजे टाकीची कॅपॅसिटी किती झाली मित्रांनो, माझी टाकीची कॅपॅसिटी झाली 60 लिटर. व्हेरी गुड. आता टाकीची कॅपॅसिटी माझी निघाली. आता मला याची प्रत्येकाची कार्यक्षमता काढता येईल. 15 चोक 60, 20 त्रिक 60, यांचा जर गुणाकार केला बघा 60, कारण कॅपॅसिटी दोघं टाकी भरण्याचंच काम करताय, म्हणजे दोघं मिळून 60 लिटर एवढीच टाकी भरणार. फक्त बी हा जो आहे हा 3च्या कार्यक्षमतेने भरेल आणि खाली करेल, आणि ए हा 4च्या कार्यक्षमतेने भरेल. इथे नोटेशन खूप महत्वाचे. आता तुम्हाला त्या मी जे प्लस माने त्याचा अर्थ कळेल. हा काय करतोय, भरतोय, म्हणजे हा काय असणार प्लस. हा रिकामा करतोय, म्हणजे हा काय असेल मायनस. आता जर मला इथं लिहिलं तर ए काय करतोय, भरतोय, बी काय करतोय, खाली करतोय. मग दोघं मिळूनची कार्यक्षमता किती असणार, 4 मायनस 3, कारण हा 3ने खाली करतोय. हा जरी भरतोय नाही, बी खाली करतोय. म्हणजे जर एकूण एका तासाचं काम बघितलं तर एक एवढ्याच कार्यक्षमतेने भरला येते, कारण हा जरी 4च्या कार्यक्षमतेने पाणी टाकतोय, पण बी न 3च्या कार्यक्षमतेने पाणी बाहेर फेकतोय, म्हणजे एका तासात एक एवढंच पाणी टाकीत भरलं येतं. सिंपल अर्थ या गोष्टीचा. आणि मॅथमॅटिकली बघितलं तर दोघं मिळूनची कार्यक्षमता किती माझी 1+. आता पुढे बोला. आता जर मला सांगा दोन्ही नळ जर चालू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल मला सांगा. कितीची टाकी आहे, टाकीची क्षमता किती आहे, 60 एवढी क्षमता आहे. कितीच्या कार्यक्षमतेने भरणार ती, दोघं मिळून 1, म्हणजे 60 भागिले 1 बरोबर 60 तास एवढा वेळ लागेल. जर ती टाकी मला भरायची असेल, जर ती टाकी मला दोघं मिळून भरायची असेल तर 60 तास एवढा वेळ लागेल. ऑप्शन आहे कुठे, एस बी. इथे तुम्हाला निगेटिव्ह वर्क म्हणजे काय, मायनस वर्कचं इम्पॉर्टन्स कळलं असेल. मी तर प्लस मायनस का बोलतो, हे छोटे छोटे नोटेशन जे लक्षात घ्यायचे आहे, कारण एकदा हे नोटेशन लक्षात आले की प्रॉब्लेम सोडवायला सोपं जातं. कारण तुम्हाला दरवेळेस पॉझिटिव्ह वर्क नसणार आहे. जशी जितकी टाकी भरल्या जाते तितकी खाली कशी करणार त्या सुद्धा गोष्टी विचारल्या जाणार. तर हा त्या टाईपचा प्रॉब्लेम होता. तर हा कळला असेल, व्हेरी गुड. अदरवाईज आपल्याकडे प्रॅक्टिस करायला भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत, बरोबर. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3. याच्यामध्ये काय दिलंय, 2 पाईप माझ्याकडे. कोणकोणते पाईप आहे, पाईप ए आणि बी. एक टाकी अनुक्रमे 20 आणि 30 मिनिटात भरू शकतो. म्हणजे मला काय दिलंय, ए ची भरण्याची क्षमता 20 आहे, बरोबर. म्हणजे 20 एवढा वेळ टाकी भरतोय. बी जर बघितलं तर तो 30 मिनिटात टाकी भरतोय. आता मला परत विचारलंय की दोन्ही एकत्र केले, दोन्ही पाईप चालू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल. मला जर हे विचारलंय तर मला दोन्ही पाईपाची कार्यक्षमता काढून घ्यावी लागेल पहिले, बरोबर, दोन्ही मिळून. आणि ऑब्व्हियसली दुसरी गोष्ट म्हणजे काय, कॅपॅसिटी, टाकीची कॅपॅसिटी काढून घ्यावी लागेल. आता कसं काढणार मी, बघा मला जर टाकीची कॅपॅसिटी लागते, मी परत परत बोलतोय, मला जर टाकीची कॅपॅसिटी काढायची असेल तर मला ऑब्व्हियसली लसावी काढावं लागेल. लसावी तर कोणाचं निघेल, 20,30चा लसावी निघेल. या दोघांचा जर लसावी काढला, मोठी संख्या कोणती आहे, 30 आहे. 30चा पाडा बोलला, 30 दुने 60, म्हणजेच परत यांची कॅपॅसिटी किती असणार, 60. म्हणजेच मी बोलणार की माझी कॅपॅसिटी निघाली 60 लिटर. एकदा माझी कॅपॅसिटी निघाली. आता मला दोन्ही पाईप जर चालू ठेवले तर किती वेळ भरेल विचारलंय, म्हणजे मला दोन्ही पाईप चालू केल्यानंतरची इफिशियन्सी किती असेल ते काढावं लागेल.
आता मी कसं काढणार, मला जर कळलं कॅपॅसिटी 60 आहे म्हणून 20 त्रिक 60 आणि 30 दुने 60 एवढंच लिहून चालणार आहे का? नाही चालणार. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, दोघं भरतात आहे म्हणून दोन्ही वर्क काय असणार माझे पॉझिटिव्ह असणार. जर मी याला मांडणी केली तर माझा ए पण प्लस असेल आणि बी पण प्लस असेल, कारण दोघं मिळून भरायचे काम करतात. आता या दोघांची जर ऍडिशन केली मी 3 + 2 म्हणजे 5 प्लस एवढी दोघांची मिळून काय माझी कार्यक्षमता आहे. बघा मला जे जे लागतंय मी ते काढून घेतोय. मला पहिले दोघांची कार्यक्षमता लावली, मी थोडं कॅल्क्युलेशन करून मी काढून घेतली आणि दुसरी जी गोष्ट आहे मी टाकीची कॅपॅसिटी काढली. बस प्रॉब्लेम इथे संपला. आता प्रॉब्लेम मध्ये काहीच नाही, कारण आता मला 60 एवढी टाकी भरायची आहे, दोघं मिळून भरणार आहे. दोघं मिळूनची कार्यक्षमता किती 5 म्हणजे 60 एवढी टाकी 5चे एफिशियन्सीने भरायची. 12 × 5 = 60 म्हणजे 12 मिनिट एवढा वेळ लागेल. हाय ऑप्शन मध्ये येस, ऑप्शन नंबर सी. मी परत तेच केलं. जर वेळाने कामची तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली असणार तर ह्या चॅप्टरमध्ये काहीच नाहीये, फक्त मिनिंग बदलतोय. जे पण मी लिहितो तिथे कार्यक्षमतेचा मिनिंग वेगळा होता, इथं थोडा मिनिंग वेगळा आहे, पण दोघांचं काम तेच आहे, फायनल आन्सर काढून देणं. नेक्स्ट प्रॉब्लेम. 8 ते 9 प्रॉब्लेम घेतले मी तुमच्या प्रॅक्टिससाठी. हळूहळू कळेल, प्रॅक्टिस करत राहा. आता जर कळलं असेल तर हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम व्हिडिओ पॉज करून स्वतःहून एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून करणार नाही तोपर्यंत गोष्टी डोक्यात जाणार नाही. प्रॉब्लेम नंबर 4. एक टाकी 4 तासात भरतो तर नळ बी 30 टाकी 9 तासात रिकामी करतो. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी किती वेळ भरेल हा प्रश्न विचारलाय. मी आता काय करणार इथे बघा, परत सेम मेथड. सर माझ्याकडे अ नावाचा नळ आहे, तो किती तासात भरतोय 4 तासात. माझ्याकडे ब नावाचा नळ किती तासात खाली करतोय 9 तासात. खाली करतोय म्हणून निगेटिव्ह, भरतोय म्हणून पॉझिटिव्ह. हे एक पहिले केलं मी. आता मला काय लागेल, दोघांची कॅपॅसिटी. मला टाकीची काय काढावं लागेल, कॅपॅसिटी. कशी काढणार, कॅपॅसिटी तुम्हाला आता खूप प्रॅक्टिस झालं. कॅपॅसिटी काढायला आपण लसावी काढून घेतो. कोणाचा लसावी काढणार मी, 4 आणि 9चा. कसा काढणार लसावी, मोठी संख्या घ्यायची, मोठ्या संख्येचा पाडा तोपर्यंत म्हणायचा जोपर्यंत दुसऱ्या संख्येच्या पाड्यात ती संख्या येत नाही. 9 × 2 = 18 नाही, 9 × 3 = 27 नाही, 9 × 4 = 36, 4च्या पाड्यात येतो म्हणजे कॅपॅसिटी किती असणार 36. आता मला कळलं टाकीची कॅपॅसिटी केवढी आहे 36, म्हणजे मला 36 एवढी टाकी भरायची आहे. आता याला जर मी बघितलं तर याला 4 × 9 = 36 आणि 9 × 4 = 36. मी प्लस आता साईन रिप्रेझेंट करतो. मी हटकून नवीन इंक घेतोय कारण मला तुमच्या डोक्यात घुसवायचंय. बघा एचं काम भरायची टाकी म्हणून याला प्लस, बीचं काम टाकी खाली करायचं म्हणून मायनस. आता जर मी खाली या दोघांचं कॅल्क्युलेशन लिहिलं तर माझ्याकडे एचं काम धन आहे, बीचं काम ऋण आहे आणि दोघं मिळून 9 प्लस आहे आणि 4 मायनस आहे. मग 9 - 4 किती आली 5, म्हणजे 5 एवढी कार्यक्षमता आहे दोघांची मिळून. केवढी इफिशियन्सी आहे 5 एवढी. आता प्रॉब्लेम झाला सोपा, कारण आता मला ज्या गोष्टी पाहिजे ते कळलं. मला माहिती आहे टाकीची, मी काय करतो सिम्पली टाकीची कार्यक्षमता, टाकीची टोटल कॅपॅसिटी बरोबर ती किती माझ्याकडे, टाकीची टोटल कॅपॅसिटी आहे 36. कितीच्या इफिशियन्सीने भरायचं आहे 5च्या, म्हणजे 36/5 एवढा वेळ लागेल. याला जर सॉल्व्ह केलं मी 5 × 7 = 35, पॉईंट 1 उरला, 5 × 2 = 10 मिनिटे, 7.2 मिनिटे एवढा वेळ लागेल. ऑप्शन नंबर बी. किती पटापट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ते. फक्त मी 2च गोष्टी वापरतोय, काही XYZ मानण्याची अजिबात गरज नाही, फक्त सिंपल फंड आहे. मी जे पण मला गोष्टी गिवन आहे त्याच्यामध्ये धनवर्क कोणते ऋणवर्क करते ते बघून घेतोय. प्रत्येकाची जी पण टाकी दिली त्याची कार्यक्षमता काढून घेतो. कार्यक्षमता म्हणजे त्याची टोटल कॅपॅसिटी काढून घेतो. कशी काढतोय कॅपॅसिटी, मी मला दिलेल्या डेटावरून लसावी काढला तर मला सिम्पली टाकीची कॅपॅसिटी भरते. कॅपॅसिटी म्हणजे काय, टाकी टोटल किती कॅपॅसिटीची, किती लिटरची. एकदा मला कॅपॅसिटी कळली का मला ज्या नळामुळे किंवा ज्या पाईपामुळे काही वापरात हे पाणी भरायचंच काम करतं, ज्याच्यामुळे विचारलंय त्याची मी इफिशियन्सी कार्यक्षमता काढून घेणार आणि त्याला डिवाइड करणार. तो असणार तर मला लागणारा वेळ. बघा 4 प्रॉब्लेम आपले झाले आणि धनऋणाचंही मी 2 प्रॉब्लेम घेतले. थोडी आयडिया तुम्हाला हळूहळू लागत जाईल. मी बोलू फक्त प्रॅक्टिस करत राहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला नळ टाकीचं बेसिक आणि थोडं मॉडरेट बिलकुल क्लिअर करून देणार. नेक्स्ट प्रॉब्लेम. हळूहळू लेवल पण मी वाढवणार आहे, काहीच टेन्शन घेऊ नका. वाचा. एक नळ ए 1 टाकी 5 तासात भरतो. नळ बी 30 टाकी 6 तासात भरतो. नळ सी 12 तासात टाकी रिकामी करतो. जर तिन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी किती वेळेत भरेल. इथे एक नळ वाढला, तुम्हाला मजा पण येणार कारण आता हळूहळू थोडी लेवल वाढणार. बघा मला काय दिलंय, माझ्याकडे 3 नळ आहे. ए नळ किती वेळ घेतो 5 तास घेतो टाकी भरायला. बी नळ किती वेळ घेतो मला, हा 6 तास घेतो. आणि सी नळ हा रिकामा करण्याचं काम करतो 12 तासात. मी फक्त इथे आता एक नळ वाढलाय म्हणून इथेच लिहून घेतो. ए भरायचं काम करतोय पॉझिटिव्ह, बी पण भरायचं काम करतोय पॉझिटिव्ह, सी रिकामा करायचं काम करतोय म्हणजे सी काय असणार माझा निगेटिव्ह. हे मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह का लिहिलं, जो टाकी भरतो त्यासाठी पॉझिटिव्ह आणि जो रिकामी करतो त्यासाठी
निगेटिव्ह एवढंच साईन लिहिलंय. आता मला काय लागेल, मला टाकीची काय लागेल कॅपॅसिटी, की टाकी किती लिटरची मला नाही माहिती बरोबर. कशी काढणार सर, परत सेम लसावी. कोणाचा लसावी काढणार मी, 5,6,12. कसा काढणार यांचा लसावी, मोठी संख्या कोणती 12, बोला 12चा पाडा. 12 दुने 24, 12 त्रिक 36, नाही 12 चोक 48 पण 12 पंचे 60, कारण 5च्या पाड्यात पण 60 येतात आणि 6च्या पाड्यात पण 60 येतात, म्हणजे यांचा लसावी झाला 60. आता लसावी एकदा निघला की कार्यक्षमता मला आरामात काढता येते. 12 पंचे 60, साईन 10 60 आणि 12 पंचे 60 बरोबर. तुम्ही यांचा गुणाकार करा, हा नेहमी 60च येणार, कारण तिघांचं काम तेच आहे, एक तर टाकी भरणे किंवा टाकी रिकामी करणे. हा सी का इथं मिनिंग काय आला, की सी 60 एवढी टाकी 5च्या कार्यक्षमतेने रिकामी करतोय. आता परत तुम्ही म्हणशाल सर इथे साईन मी परत लिहून घेणार, हा जो असणार हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे धन, याची जी कार्यक्षमता आहे ती धन आहे, हा पण 10ची पण धन आहे, पण सी ची कार्यक्षमता काय असणार माझी मायनस. आता जर मी याला थोडी मांडणी केली तर बघा, तिघं मिळून मला तिघांची मिळून कार्यक्षमता काढायची, कारण इथं काय विचारलं, तिन्ही नळ एकत्र सुरू केले, तर ए काय करेल, ए भरायचं काम करेल, बी चालू ठेवला, बी पण काय करेल भरायचं काम करेल, सी रिकामी करायचं काम करेल, आणि तिघांची मिळून जर काढली मी तर किती असणार माझी 12 10 22 बरोबर. हे दोघं ऍड होणार कारण दोघांची कार्यक्षमता प्लस आहे, पण इकडे जो सी आहे तो निगेटिव्ह आहे, 12 10 22 म्हणून 22 मधून मला 5 मायनस करावं लागणार, यांची कार्यक्षमता असणार माझी 17, 17 धन, म्हणजे तिघं मिळून 17च्या कार्यक्षमतेने टाकी भरतात. प्लस म्हणजे काय, शेवटी 17 एवढी टाकी भरली जाते. मला सांगायचं तिघांनी भरायचं काम केलं असतं तर 22 एवढी टाकी भरली असती, कारण सगळ्यांची म्हणून 22 एवढी कार्यक्षमता झाली असती, पण हा सी आहे ना, ह्या सी 5च्या कार्यक्षमतेने खाली करतोय म्हणून 17 प्लस म्हणून 5 कमी भरल्या जाते बरोबर. म्हणजे तिघांची मिळून कार्यक्षमता किती झाली माझी 17. आता गोष्ट संपली, कारण मला माहिती टोटल कॅपॅसिटी किती आहे टाकीची, 60 एवढी टाकी भरायची, कितीच्या कार्यक्षमतेने 17च्या, म्हणजे 60/17 एवढा वेळ लागेल. याला जर थोडं मी सॉल्व्ह केलं तर 17 त्रिक 51 आणि 9 60 म्हणजे 3/9/17 तास एवढा वेळ लागेल. हाय ऑप्शन मध्ये, येस ऑप्शन नंबर आहे. इथे फक्त काय केलं, एक नळ वाढवला, बाकी काहीच नाही. एक नळ वाढला तर काही नाही, एक नंबर वाढला एवढंच लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. सर 3 नळाचा प्रॉब्लेम आला, 4 नळाचा प्रॉब्लेम आला, काहीच फरक पडत नाही, किती पण नळ देऊ द्या. तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा. मला प्रत्येकाची इफिशियन्सी कार्यक्षमता काढायची आहे, टाकीची कॅपॅसिटी त्या कार्यक्षमतेवरून घ्यायची आहे, आणि टाकीची टोटल कॅपॅसिटी आपण जे विचारलंय, जसं इथे 3 नळ विचारलं तर म्हणून तिघांची एकत्र कॅपॅसिटी घेतली, 2 नळ विचारले असते तर दोघांचीच कार्यक्षमता घेतली असती. ए मुळे विचारू द्या, बी मुळे विचारू द्या, तिघं मिळून विचारू द्या, कोणत्याही नळामुळे टाकी केव्हा भरेल किंवा केव्हा रिकामी होईल हे तुम्ही आरामात काढू शकता, कारण ज्याच्या करता विचारले त्याची कार्यक्षमता खाली घ्यायची, बस बाकी काहीच नाही. एवढा कॉन्सेप्ट आहे, रट्टा अजिबात मारायचा नाही, हे कॉन्सेप्च्युअली प्रॉब्लेम लक्षात घ्यायचे. नेक्स्ट प्रॉब्लेम, एक नळ ए टाकी 4 तासात भरतो, नळ बी 30 टाकी 6 तासात भरतो, तर नळ सी 8 तासात ती टाकी रिकामी करतो, तर तिन्ही नळ एकत्र सुरू केले असता टाकी किती वेळेत भरेल. सेम प्रॉब्लेम, परत 3 नळांचा प्रॉब्लेम आहे. आता मी तर म्हणतो तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा प्रॉब्लेम. बघा, ए नळ किती घेतो सर, 4 तास घेतो. बी नळ किती वेळ घेतो सर, 6 तास घेतो टाकी भरायला, आणि सी निगेटिव्ह वर्क करतोय म्हणजे मायनस काम करतो, खाली करायचं काम करतो, हा किती घेतो 8 घेतो. एचं काम धन, बीचं काम धन, सी काय करतो रिकामी करतो म्हणजे सीचं काम निगेटिव्ह. आता टाकीची कॅपॅसिटी म्हणजे टाकी किती लिटर पाणी टाकीत राहू शकतं ते कसा काढणार सर, लसावी घ्यावं लागेल. कोणाचा लसावी घेणार सर, 4,6,8 लसावी कसा काढणार, तिघातली मोठी संख्या 8, 8चा पाडा बोला, 8 2 16, 8 3 24, यस 24 तिघं पाडा देतात, म्हणजे कॅपॅसिटी किती झाली 24 लिटर. आता कॅपॅसिटी निघाली, आता मला यांची कार्यक्षमता प्रत्येकाची घ्यायला सोपं जाईल. बघा 4 आहे म्हणून किती, साइन चोक 24, 8 3 24, यांचा जर गुणाकार केला तर सगळ्यांचा 24 आहे ना. कार्यक्षमता अशी घ्यायची की गुणाकार 24च आला पाहिजे, कारण टोटल काम आहे 24 लिटर टाकी भरायचं, म्हणजे मला प्रत्येकाची कार्यक्षमता मिळाली. आता मला काय विचारलंय, तिन्ही नळ म्हणजे मला तिघांची एकत्र कार्यक्षमता घ्यावी लागेल. म्हणजे काय, माझा ए धन आहे, बी पण धन आहे, सी काय मायनस आहे, या तिघांची मिळून कार्यक्षमता किती असेल बघा, 6 धन 4 धन आणि हा 3 का असणार मायनस, कारण सी हा टाकी रिकामी करायचं काम करतोय बरोबर. आता 6 आणि 4 10, पण 3 मायनस 10 तून 3 गेले 7, म्हणजे ते 7 एवढी टाकी भरणार एका तासात बरोबर. एका तासात 7 एवढी टाकी भरते. आता मला सांगा, मला 24 एवढी टाकी भरायची, कितीच्या कार्यक्षमतेने 7च्या कार्यक्षमतेने, किती वेळ लागेल बघा, 7 त्रिक 21 आणि 3 24, 3/7 तास एवढा वेळ लागतो. एकदा बघा ऑप्शन मध्ये कुठे दिसतं की यस ऑप्शन नंबर सी
3 3/7. किती सिंपल आहे बघा. मी फक्त वेळ आणि कामला रिवाईज करायचं काम करतोय, बाकी काहीच नाही. माझा पेन तर असंच चालतोय, कारण माझे वेळ आणि कामचे जे कॉन्सेप्ट आहे ते थोडे क्लिअर आहे. म्हणून बोललो, जर थोडं अवघड वाटत असेल की सर खूप इफिशियन्सी कुठून घेतात हे काय घेतात ते, असं जर थोडं, कारण मी इनिशियली पहिल्या माझ्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला एक्सप्लेन करण्याचा पुरेपूर ट्राय केला, तरीही थोडं जड वाटत असेल, कारण प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, तर मी परत रिकमेंड करेन माझा वेळ आणि कामचा पहिला व्हिडिओ नक्कीच बघा. त्याच्यामध्ये हे बेसिक तुमच्या अजिबात म्हणजे खूप मस्त क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता मी लेवल वाढवली. आता लेवल असणार मॉडरेट. ही झाली इझी लेवल. आता लेवल असणार मॉडरेट. बघा कसं प्रॉब्लेमाचा. एक नळ ए टाकी 6 तासात भरतो. बर, अर्धी टाकी भरल्यानंतर आणखी 3 समान नळ चालू केले तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? आता टाकी बरोबर यांनी खेळायला सुरू केलंय. टाकी बरोबर खेळायला सुरू केलंय. आतापर्यंत काय टाकी अर्धी बिर्धी काहीच नाही, पूर्ण भरायचंच काम होतं. आता टाकी अर्धी भरली, चतकूर भरली, 1/4 भरली, 3/4 भरली, त्याच्यानंतर नळ चालू बंद केले तर काय होईल तो सिनारिओ. परत कॉन्सेप्ट सेम. आपले कॉन्सेप्ट हालू द्यायचे नाही. हाही प्रॉब्लेम मी आपल्याच कॉन्सेप्टने सॉल्व्ह करणार. बघा कसं काय दिलंय मला. बघा, एक नळ ए हा नळ किती तासात टाकी भरतोय? 6 तासात टाकी भरतोय. आता अर्धी बिर्धी राहू द्या. मला एक गोष्ट सांगा, मला ए बरोबर कोणाचं कंपॅरिझन आहे? बी वाला नळ दिला नाही दिलाय, तर मला ज्या गोष्टी करायच्या मी काढून घेणार. माझं तर छंद सेम आहे सर, मला टाकीची कॅपॅसिटी लागते आणि मला ए ची कार्यक्षमता लागते, बरोबर. तर मी आता ए ची कार्यक्षमता कशी करणार? बघा, एकच आहे, एकच नळ आहे आणि एकच नंबर आहे, म्हणून मी याचा लसावी 6च मानून घेतो. तुम्ही 12 मानू शकता, 24, 6च्या मल्टिपल कोणताही मानू शकता. मी याचा लसावी जो आहे ना, कारण मला 6चाच लसावी घ्यावा लागेल. 6चा लसावी काय असणार? एकच नंबर आहे ना. आपण 2-3 नंबर असतात त्या दोघा तिघांचा मिळून लसावी घेत होतो, पण इकडे नंबर एकच आहे, म्हणून एकाच नंबरचा लसावी काय असणार? 6च्या मल्टिपल कोणता पण, 12 घ्या, 18 घ्या, 24 घ्या, मी छोटा नंबर 6च मानून घेतो. चला, आता मला कळलं 6 आहे. याचा अर्थ काय झालं? याचा अर्थ हा झाला, सर टाकीची जी कॅपॅसिटी आहे ती किती आहे? 6 लिटर, बरोबर. चला, कॅपॅसिटी निघाली. म्हणजे आता, आणि ए काय करतोय? ए टाकी भरतोय, म्हणजे ए प्लस आहे, म्हणजे याची इफिशियन्सी किती असणार? 1. याचा गुणाकार करा 6, म्हणजे मला कळलं की एच्या नळाची इफिशियन्सी कार्यक्षमता किती आहे? 1 आहे. 1च्या कार्यक्षमतेने तो भरतोय आणि तो धन आहे. आता काय होतं माहिती? अर्धी टाकी भरल्यानंतर आणखी 3 नळ, पण अर्धी टाकी तर एकट्या नळाने एने भरली, बरोबर. ए अर्धी टाकी जेव्हा भरतो त्याच्यानंतर आणखी 3 नळ आले, म्हणजे काय? अर्धी टाकी म्हणजे किती? 3 लिटर. बघा, टोटल टाकी किती? 6 लिटरची. अर्धी म्हणजे किती? 3 लिटर टाकीची. आता अर्धी टाकी म्हणजे किती असणार? तर 6च्या अर्धी बरोबर 3 लिटर. ही 3 लिटर टाकी कोण भरतोय? एकटा नळ ए भरतोय. कितीच्या कार्यक्षमतेने भरतोय? 1च्या कार्यक्षमतेने भरतोय. म्हणजे ए ला 1च्या कार्यक्षमतेने 3 लिटर टाकी भरायला किती वेळ लागेल? सर 3/1 म्हणजे 3 तास एवढा वेळ लागेल. ही अर्ध्या टाकीची गोष्ट चालू आहे, बरोबर. कारण अर्धी टाकी ए नळ एकटा भरतोय. मला पहिले सांगा टोटल कॅपॅसिटी किती होती? 6ची. मी पहिले लसावी काढून घेतला, कारण मला ए ची कार्यक्षमता काढून घ्यायची होती. एकच नंबर होता 6, म्हणून त्याची मी कार्यक्षमता, त्याची कॅपॅसिटी 6च मानून घेते. तुम्ही 6च्या मल्टिपल काहीही मानू शकता. ही गोष्ट कळाली. मी कॅपॅसिटी कुठून घेतली? लसावी काढून घेतला. आता जर 6 यांचा लसावी झाला तर 6 × 1 6, म्हणजे ए ची कार्यक्षमता 1 आहे. आता दिलं काय? अर्धी टाकी भरल्यानंतर 3 नळ आहे, पण अर्धी टाकी भरल्या गेली तेव्हा तोपर्यंत नळ ए एकटाच होता, बरोबर. मग टोटल टाकी किती? 6 लिटर. अर्धी म्हणजे किती? 3 लिटर. ही 3 लिटर टाकी कोण भरतोय? ए भरतोय. कितीच्या कार्यक्षमतेने भरतोय? 1च्या कार्यक्षमतेने भरतोय. मग 3 लिटर एवढी टाकी 1च्या कार्यक्षमतेने भरायला 3 तास लागतील. विषय संपला. हा झाला अर्ध्या टाकीचा विषय. आता जो आहे, आता सीन दुसरा. याच्यामध्ये काय झालं माहिती का? अर्धी टाकी भर आणखी 3 नळ चालू केले, आणखी समान म्हणजे काय? ह्याच कार्यक्षमतेचे 3 नळ. मला सांगा, अगोदर किती नळ होता? ए अगोदर 1 नळ होता, त्याच्यानंतर आणखी किती ऍड केले? 3. म्हणजे टोटल नळ किती झाले माझ्याकडे? 4 नळ झाले. हा एक ए ऑलरेडी होता, त्याच्यानंतर आणखी 3 समान नळ चालू केले, म्हणजे टोटल नळ किती झाले? 4 नळ. आता मला सांगा, या 4 नळाने मला अर्धी टाकी भरायची, म्हणजे केवढी? 3 एवढी टाकी भरायची. मला सांगा, एका नळाची कार्यक्षमता किती आहे? 1. बाकीचे नळ पण सारखेचे, सगळ्यांची कार्यक्षमता 1-1 असेल, म्हणजे 4 नळाची कार्यक्षमता किती असणार? 4च असणार. एका नळाची कार्यक्षमता 1, असे समान 4 नळ घेतले तर 4ही मिळून कार्यक्षमता किती झाली माझी? 4. म्हणजे आता मी जेव्हा बाकीची अर्धी टाकी भरतोय, ती अर्धी टाकी 4च्या कार्यक्षमतेने भरणं जाणार, म्हणजे 3 ही टाकी 4च्या कार्यक्षमतेने भरला, 3/4 तास एवढा वेळ लागेल. आणि मला काय विचारले? पूर्ण वेळ विचारलाय. मला पूर्ण वेळ किती असणार माझा? हा 3 तास.
प्लस हा 3/4 तास म्हणजे 3/4 तास एवढा वेळ लागतोय. ऑप्शन आहे ऑप्शन मिनिटामध्ये काहीच नाही, मिनिटामध्ये कन्वर्ट करायला सगळ्यांना येतं राईट. 3/4 मिनिटात करायचं म्हणजे 60ने गुणून घ्यावं लागेल राईट. हे तासात आहे ना, याला 60ने गुणलं म्हणजे मिनिटात होणार. 4 1 4 2 उरले 4 5 20 म्हणजे किती येणार माझे 3 तास बरोबर. आणि 15 3 किती 45 मिनिटे एवढा वेळ लागेल. हा ऑप्शन नंबर बी. थोडा डोक्याला झुंजून येण्यासारखा प्रॉब्लेम होता. मी पहिल्यापासून बोलतो डोक्याला मुंग्या आल्याच पाहिजे, कारण जर डोक्याला मुंग्या आल्या नाही तर तुम्ही नवीन कॉन्सेप्ट शिकणार कसे बरोबर. अतिशय सिंपल होता, फक्त थोडं लॉजिक लावायचं होतं, थोडं आणखी IQ आपला चांगला लावायचा होता. बाकी कॉन्सेप्ट तर सेम होतात राईट. मी तोच कॉन्सेप्ट तीच कार्यक्षमता तीच टाकीची कॅपॅसिटी काढून सगळं सेम वापरलं, फक्त काय केलं लॉजिक थोडं वाढवलं. कळलं असेल व्हेरी गुड, नसेल कळलं त्याच टाईपचा एक नेक्स्ट प्रॉब्लेम तुमच्यासाठी. हा प्रॉब्लेम पहिले सोडवतो आणि परत ह्या प्रॉब्लेम येणार, टेन्शन घेऊ नका, मी परत एक्सप्लेन करेन. पण पहिले हा एक प्रॉब्लेम बघा, सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे आणि ज्यांना कळलं असेल त्यांनी हा प्रॉब्लेम सोडण्याचा प्रयत्न करा. बघा, एक नळ ए टाकी 8 तासात भरतो. अर्धी टाकी भरल्यानंतर आणखी 2 समान नळ चालू केले तर टाकी भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल, असा सिंपल प्रश्न आहे. कसं करणार सांगा. मी परत आता पहिल्यापासून फ्रेशली करतो. ज्यांना मागचा प्रॉब्लेम कळाला नसेल त्यांनी इकडे लक्ष द्या. ह्या प्रॉब्लेम तुम्हाला मागच्या प्रॉब्लेमची आयडिया येणार. बघा, माझ्याकडे किती नळ आहे, ए नावाचा नळ. किती तास घेतो तो, 8 तासात टाकी भरतो. आता मला सांगा, बाकीची सगळी स्टोरी विसरून जा. माझ्याकडे आणखी दुसरा नळ आहे नाही, म्हणून मला ह्याच माहितीवरून टाकीची कॅपॅसिटी पण काढून घ्यावं लागेल आणि एची कार्यक्षमता पण काढावं लागेल. आता मला एक गोष्ट सांगा, मी जेव्हा कॅपॅसिटी बोलतो म्हणजे टाकीची जेव्हा मी टोटल कॅपॅसिटी काढून घेतो तेव्हा मी काय करतो, लसावी काढतो बरोबर. आता लसावी कोणाचा काढणार, इथे सर एकच नंबर आहे 8, तर 8चा लसावी काय असणार, 8चा लसावी मी 8च घेतो. किंवा तुम्ही 8च्या मल्टिपल कोणतीही संख्या घेऊ शकता. जिला 8ने जी 8च्या पाड्यात येते ती कोणतीही संख्या म्हणजे त्याचा लसावी. तर मी काय म्हणून घेतो 8, म्हणजे लसावी किती झाला माझा 8, म्हणजे टाकीची जी कॅपॅसिटी ती किती झाली माझी 8 लिटर. चला, एक गोष्ट तर कळली. आता ही जी टाकी आहे ती 8 एवढा वेळ लावते आणि त्याची कार्यक्षमता किती आहे, तिची लसावी कॅपॅसिटी किती माझी 8 लिटर, म्हणजे याला 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा तर 8 लिटर आन्सर ना, म्हणजे याची कार्यक्षमता किती असली 1 झाली. चला, आणि तो भरतोय म्हणजे किती झाली प्लस. आता मला सांगा, अर्धी जेव्हा टाकी भरली, अर्धी टाकी भरल्यानंतर 2 समान नळ चालू केले, पण अर्धी टाकी भरेपर्यंत माझ्याकडे एकटा नळ होता. मग ती अर्धी टाकी भरायला किती वेळ लागणार मला काढता येईल. पहिले मला सांगा टोटल कॅपॅसिटी किती 8, तर मला अर्धी टाकी म्हणजे किती असणार माझी टोटल 8, म्हणजे अर्धी टाकी झाली 4 लिटर. ही 4 लिटर टाकी एकट्या नळाने भरली, एने भरली. मग 4 लिटर टाकी एकटा ए भरतोय कितीच्या कार्यक्षमतेने, 1च्या कार्यक्षमतेने भरतोय, त्याला किती वेळ लागेल, त्याला 4 तास लागणार. कारण 4 एवढी टाकी 1च्या कार्यक्षमतेने भरायला त्याला 4 तास लागतात. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे, इथपर्यंत काहीच डाऊट नसला पाहिजे. मी सिंपल माझे आतापर्यंत जे करतो तीच मेथड फॉलो केली. आता थोडं पुढे, आता मला काय सांगा, जेव्हा अर्धी टाकी फुल झाली तेव्हा सीन बदलला. आता पार्ट 2, या पार्ट 2 मध्ये काय केलं माहिती का, आणखी 2 समान नळ चालू केले. याच्यामध्ये डोळे झाकून पहिले नंबर ऑफ नळ किती ते बघून घ्या. माझ्याकडे अगोदरच ए नावाचा एक नळ होता, त्याच्यानंतर आणखी त्यांनी 2 नळ आणले, म्हणजे टोटल माझ्याकडे नळ किती झाले 3 नळ, 3 समान नळ. म्हणजे एची जी कार्यक्षमता आहे तीच या तिघांची कार्यक्षमता आहे. म्हणजे मला सांगा टोटल कार्यक्षमता किती आता 3. या 3 कार्यक्षमतेने उरलेली टाकी भरल्या जाईल. किती टाकी उरली आहे, 4 ऑलरेडी भरल्या गेली, उरली किती आहे 4. कितीच्या कार्यक्षमतेने भरायची आहे, हे तिघं नळ चालू असणार, म्हणजे तिघांची कार्यक्षमता किती झाली 3, म्हणजे 4/3 तास एवढा वेळ लागेल बाकीची टाकी भरायला. म्हणजे पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागला मला, पूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागला, पहिल्याचे 4 तास आणि ह्या पहिली अर्धी भरायला 4 तास आणि बाकीची भरायला 4/3 तास, म्हणजे 4/3 तास एवढा वेळ लागतोय पूर्ण टाकी भरण्यासाठी. इथे तासात दिलंय म्हणून याने भागून जाणार. आहे का ऑप्शन कुठे, येस, ऑप्शन नंबर बी. मस्त प्रॉब्लेम होता राईट. थोडी प्रॅक्टिस करा, ह्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्ही आरामात ओढू नका. काहीच करायचं नाही, जो डेटा गिवन आहे त्याला प्रोसेस करायचा आरामात, हळूहळू सॉल्व्ह केलं तर ह्या टाईपचे प्रॉब्लेम उडणार. बघा, मी मागचा प्रॉब्लेम मी 2दा सांगितला, हाय प्रॉब्लेम 2दा एक्सप्लेन केला. तरीही कुठे डाऊट असेल तर एकदा व्हिडिओ रिमाइंड करा आणि एकदा स्वतःहून ट्राय करा. कारण काय माहिती, मी तुम्हाला लॉजिक देऊ शकतो पण ते लॉजिक अप्लाय तुम्हालाच करायचंय, तुम्हाला तुमचाच डोकं लावून ते अप्लाय करायचंय. मी हा प्रॉब्लेम 100 वेळा जरी एक्सप्लेन केला तरी तो सॉल्व्ह एक्झामला तुम्हालाच एकदा करायचा बरोबर. म्हणून स्वतःहून एकदा सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला या प्रॉब्लेमची आयडिया नक्की येईल. आणि तरी नाही समजलं तुम्ही व्हिडिओ कधीही रिमाइंड करून बघू शकता. ठीक आहे, तर मी आता थोडं पुढे मूव्ह करतो.
प्रॉब्लेम नंबर 9. आता आपण थोडं नेक्स्ट लेवलला जाऊया. बरोबर, वाचा. एक पंप 2 तासात एक टाकी पाण्याने भरतो, पण गळतीमुळे टाकी भरण्यास 1/3 तास लागते. तर गळतीमुळे टाकीचे सर्व पाणी खाली होण्यास किती वेळ लागेल? आता तुम्हाला जाणवलं असेल सर आता लेवल थोडी वाढली. यस, वाढली. बघा काय प्रॉब्लेम आहे. एक पंप 2 तासात एक टाकी भरतो. मी सपोज एक्सप्लेन करतो, मानून घेतो माझ्याकडे ए नावाचा पंप आहे. किती तास घेतो तो? 2 तास घेतो टाकी भरण्यासाठी. हा, आणि जो माझ्याकडे गळती ना, त्या गळतीला मी एल मानतो. एल म्हणजे लिकेज, राईट. एक गळती, राईट, त्याला एल मायनस मानून घेतो. मला काय विचारा, गळतीमुळे पाणी खाली होण्यास किती वेळ लागेल? या गळतीमुळे किती वेळ खाली व्हायला लागेल ते मला माहित नाही, ते मी एक्स मानून घेतलं. काय प्रॉब्लेम? पण तुम्हाला माहिती आहे, हा जो ए भरायचं काम करतोय आणि एल खाली व्हायचं काम करतोय, दोघं जेव्हा एक साथ काम करतात तेव्हा किती वेळ लागतो माहितीये? तेव्हा 2/1/3 एवढा वेळ लागतो. पण गळतीमुळे टाकी भरण्यास एवढा वेळ लागतो. म्हणजे काय, जेव्हा सपोज मी तुम्हाला प्रॉपरली सांगतो, ए नावाचा नळ टाकी भरायचं काम करतोय, पण इथे काय माहिती, की थोडी गळती झाली, पाणी खाली वाहून चाललंय. हा माझा एल मायनस आहे. पाणी भरणं पण चालू आहे आणि खाली गळणं पण चालू आहे. जेव्हा या दोघांची क्रिया चालू होती तेव्हा टाकी भरला 2/1/3 एवढा वेळ लागतोय. म्हणजे काय, टाकी भरण्याचंही काम चालू आहे आणि इथून खाली व्हायचंही काम चालू आहे, म्हणून दोन एक साथ लिहिलं. याला थोडं सॉल्व्ह करा. 3 दुने 6 आणि 1 7 म्हणजे 7/3 एवढा वेळ लागतोय. ही मांडणी कळली का तुम्हाला? मी काय लिहिलं ही मांडणी कळली. ए 2 तासात भरतोय, एल खाली पूर्ण टाकी किती वेळात करतो मला माहित नाही, म्हणून तुम्ही एक्स मानून घेतलं. पण पुढे काय लिहिलंय, गळतीमुळे टाकी भरण्यास, गळतीमुळे टाकी भरण्यास याचा अर्थ हा होतो की वरती नळ चालू आहे, तो पाणी भरायचं काम करतोय, पण खाली गळतीमुळे पाणी गळतं पण आहे. ह्या दोन्ही प्रोसेस जेव्हा चालू आहे तेव्हा टाकी पूर्ण भरण्यासाठी 7/3 एवढा वेळ लागतो. बरोबर. आता तर गळतीमुळे टाकीचे सर्व पाणी खाली होण्यास किती वेळ लागेल, तर एल साठी किती वेळ लागेल हे विचारलंय. हा प्रॉब्लेम प्रोसीड करण्या अगोदर एक छोटा कॉन्सेप्ट सांगतो जो अतिशय महत्वाचा आहे. बघा, जेव्हा तुम्हाला लसावी विचारलाय, सपोज लसावीचा एक कॉन्सेप्ट सांगतो. जर मला विचारलं लसावी ए कॉमा बी कॉमा सी, याचा लसावी काढा असं विचारलंय, ए कॉमा बी कॉमा सी, तर हे नथिंग बट लसावी कोणाचा असतो माहितीये? हे म्हणजे लसावी ए कॉमा बीचा. खालचा सी सिम्पली इग्नोर मारून टाकायचा, मला काहीच घेणं नाही. मी फक्त न्यूमिरेटरचा लसावी काढणार, तोच या म्हणजे दोघं सेम आहे. ए कॉमा बी बाय सी चा लसावी काय आणि ए कॉमा बी चा लसावी काय. मी जो डिनॉमिनेटरला असतो ना, म्हणजे छेदाला जो असतो ना छेद, तो छेद मी सरळ सरळ इग्नोर करून टाकायचा आणि लसावी फक्त अंशाचा काढायचा. तर हे केव्हा, जेव्हा एक नॉर्मल संख्या आहे आणि एक तुमची बी बाय सीच्या फॉर्म मधली संख्या आहे. जर असं असेल तर तुम्ही असं लसावी सिम्पली न्यूमिरेटरचा म्हणजे अंशाचा लसावी घेऊ शकता. हे का सांगितलं मी, कारण मला इथे आता पहिली गोष्ट ती काय लागेल, मला टाकीची कॅपॅसिटी. आता कॅपॅसिटी कशी काढणार, मी लसावी काढणार. आता जे नंबर माहिती त्याचा लसावी घेणार, एक्स अननोन त्याला घ्यायचं काम नाही. 2,7,3 चा लसावी. सर इथं छेदाला काय करू, म्हणून एवढं सगळं एक्सप्लेन केलं. जेव्हा छेद तेव्हा फक्त अंश पकडायचा, त्याचा लसावी काढायचा. अंशामध्ये मोठी संख्या कोणती? 7. 7चा पाडा बोला. 7 1 7, 2च्या पाड्यात 7 येत नाही. 7 दुने 14, येस 2च्या पाड्यात पण 14 येतात, 7च्या पाड्यात 14 येतं, म्हणजे यांचा लसावी झाला 14. म्हणजे आता टाकीची कॅपॅसिटी आली माझी 14 लिटर. एकदम आरामात जाऊया, मी स्टेप बाय स्टेप घेतोय. आता मला याच्यावर याची कार्यक्षमता काढता येईल. बरोबर. तर 2 7 14, तेव्हा इथं किती येणार? 14. याचं तर मला काही माहितच नाहीये, म्हणून याला मी असं सोडून देतो. पण एक गोष्ट नक्की, यांचा गुणाकार पण 14 आला पाहिजे, कारण टोटल काम 14 एवढं होतंय. आता मला सांगा याचा आन्सर किती आला पाहिजे? 14. हे तुमच्या करताय आणि हे दोघं मिळून काम आहे. बरोबर, दोघं मिळून होणारं काम आहे. तर मला सांगा मला इथे असा नंबर टाकावा लागेल जेणे 14 आला पाहिजे. मला सांगा 14 केव्हा आहे? जेव्हा 7ला मी थोडं लॉजिक लावा, 7 दुने 14 येतात, म्हणजे इथं जर 2 आले तर 14 येऊन जाईल. म्हणजे मला इथे काहीच पण करू 2 आला लागेल. समजा तुम्ही ते 6 लिहिलं तर 3 दुने 6 आणि 7 दुने 14, म्हणजे गुणाकार 14 ना, म्हणून मी 6 लिहून घेणार. हे कळलं का? मी 6 का लिहिले? 6 याच्याकरता लिहिले, मला इथे असा नंबर लिहावा लागेल जेणेकरून 7चा आणि त्या नंबरचा गुणाकार 14 येणार. मी 6 लिहिलं. 6 का लिहिलं? कारण 3 ने जर भाग दिला तर 3 दुने 6 होतात, मग 7 दुने किती होतात? 14, म्हणजे गुणाकार 14 मेंटेन राहतो. बरोबर. आणि हे दोघं मिळून काय करतात? टाकी भरण्याचं काम करताय, म्हणून हा पण काय असेल प्लस. ए पण टाकी भरण्याचं काम करतो, म्हणून ए पण काय असणार? प्लस. आता मला सांगा इथे मला असा कोणता नंबर लिहावा लागेल जेणेकरून आन्सर माझं 6+ येणार? तर तुम्ही बोलणार सर 1 मायनस, कारण 7 - 1 म्हणजे 6, म्हणजे लिकेजची कॅपॅसिटी, लिकेजची इफिशियन्सी किती आहे? 1 आहे. आता मला सांगा गळतीमुळे
टाकी पूर्ण खाली करायची. किती टाकी खाली करायची? 14 एवढी टाकी खाली करायची. कितीच्या कार्यक्षमतेने? फक्त लिकेज काम करणार म्हणजे किती? 1च्या कार्यक्षमतेने. तर किती वेळ लागेल? सर 14 तास एवढा वेळ लागेल. हाय ऑप्शन कुठे? यस 14 तास. मला माहिती आहे खूप जणांना कळला नसेल, म्हणजे थोडं प्लस मायनस असेल. मी पटकन सगळं मिटवतो आणि एकदा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. बघा, याचं मी किती वेळचं एक्सप्लेन केलं तर मला प्रॉब्लेम नाहीये. फक्त इथे प्रॉब्लेम काय माहिती का? इथे प्रॉब्लेम हा आहे की कॉन्सेप्ट लक्षात घ्यायचा. मी प्रॉब्लेम मध्ये कितीही काही केलं तरी कॉन्सेप्ट तोच आहे. बघा, मी परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो. मला सांग, माझ्याकडे काय एक पंप आहे. मी तो पंप काय मानून घेतला? ए. हा किती वेळेस टाकी भरतोय? 2 तासात टाकी भरतोय. ठीक आहे. हा टाकी भरतोय म्हणून प्लस. गळती होतीये त्याला मी मानून घेतलं एल मायनस. लिकेज हा किती वेळेस टाकी खाली करतो हे मला विचारलंय. आणि एका ठिकाणी काय होतं माहिती का? मला काय सांगतं, गळतीमुळे टाकी भरण्यास 2 1/3 एवढा वेळ लागतो. म्हणजे काय? ए टाकी भरतोय आणि लिकेज खाली करतोय, या दोन्ही जेव्हा प्रक्रिया चालू आहे, म्हणजे काय? ए टाकी भरतोय आणि एल खाली करतोय, ह्या जेव्हा प्रक्रिया चालू आहे तेव्हा किती वेळ लागतोय? तेव्हा 2 1/3 एवढा वेळ लागतो. याला थोडं सॉल्व्ह केलं, 3 2 6 आणि 1 7 7/3 एवढा वेळ लागतो. बस, माझं काम काय मला सांगा? माझा मेन पर्पज काय असतो? मी हे नंबर काढून घेतो. कशा करता? कारण त्याच्यावरून मला निघते टाकीची कॅपॅसिटी. कॅपॅसिटी किती काढणार आपण? कॅपॅसिटी म्हणजे लसावी. आता कोणाचा लसावी काढणार मी? इथे नंबर काय? जे नंबर दिसतात ते 2,7/3. मी तुम्हाला बोललोय जेव्हा असे नंबर येतात तेव्हा फक्त अंशाचा लसावी घ्यायचा. म्हणजेच काय? यालाच मी कसं लिहू शकतो? हा कोणाचा लसावी झाला? 2,7चा. दोघी सेम झाले. आता 7 दुने 14, तर जर 14 बघितलं दोघांनाही भाग जातो, मग 14ने दोघांनाही भाग जातो, म्हणजे त्यांचा लसावी 14 असणार. म्हणजे माझी टाकीची कॅपॅसिटी किती झाली? 14. आता ही जरी कळली तर इथे किती मी 7 लिहिणार, कारण 7 दुने 14. त्याला मी प्लस लिहून घेणार कारण हे टाकी भरायचं काम करतो. हा माहित नाही किती, पण एक गोष्ट नक्की आहे, इथं जो पण नंबर लिहिला त्यांचा गुणाकार किती असला पाहिजे? 14 असला पाहिजे. इथं नंबर आपल्याला लिहायचा आहे. आता मला सांगा, इथे मला असा नंबर लिहायला लागेल जेणेकरून गुणाकार 14 ना. मी तुम्हाला काय बोललो? 7च्या पाड्यात 14 कधी येणार? 7 दुने 14. म्हणजे इथं काही करून 2 आलं पाहिजे, पण इथं 2 लिहू शकत नाही कारण त्याने मिनिंग बदलणार. म्हणून मी ते 6 लिहिणार. जर मी 6 लिहिलं तर काय होणार? 7 दुने 14 होणार. 3 दुने 6 आणि 7 दुने 14. आणि हे दोघं मिळून काय टाकी भरतात आहे, म्हणून याला काय असतात? प्लस लिहिणार. आता मला सांगा, ह्या ए प्लस एल मायनस दोघं मिळून हे काम करतो, राईट? म्हणजे या दोघांचाही मला अशी सम करावं लागेल जेणेकरून आन्सर माझे 6+ येणार. ते कसं ते कधी येणार सांगा मला? मला जर ते तसा आन्सर पाहिजे असेल तर मला जो लिकेज आहे त्याचा किती नंबर लिहावा लागेल? एकच मिनिट, पेन घेतला. ओके, तर मला इथे 1 मायनस लिहावं लागेल, कारण 1 मायनस 7तून 1 गेला तेव्हा 6 आहे ना. इथं असा नंबर फिट करावा लागेल जेणेकरून आन्सर माझा 6 आलं पाहिजे. तो नंबर ऑब्व्हियसली 1 असेल. मग मला कळलं की लिकेजची जी इफिशियन्सी कार्यक्षमता आहे ती किती आहे माझी? 1. आता मला तेच विचारलंय, गळतीमुळे लिकेजमुळे टाकी खाली होण्यास किती वेळ लागेल? टाकीची कॅपॅसिटी किती आहे? परत तोच कॉन्सेप्ट 14. कितीच्या कार्यक्षमतेने खाली करायचे सर? 1च्या कार्यक्षमतेने खाली करायचे, म्हणजे डिवाइड बाय 1, 14/1, म्हणजे टाकी खाली होण्यासाठी 14 तास लागतील. लॉजिक सेम, तेच लॉजिक मी युटिलाइज करतो जे आतापर्यंत मी वापरतोय, राईट? मग टाकीची कॅपॅसिटी काढून घ्यायची, लसाईवरून ती कॅपॅसिटी येणार आणि पूर्ण कॅपॅसिटी आपण ज्याच्यामुळे विचारली ते लिकेजमुळे विचारला, म्हणून लिकेजची कार्यक्षमता काढण्यासाठी मी एवढी धडपड केली. ती जर त्या टोटल कॅपॅसिटी डिवाइड केली तर मला येणारा वेळ कळतो. नेक्स्ट प्रॉब्लेम, मला माहिती तिथं अजूनही जर कोणाला डाऊट असेल तर हा प्रॉब्लेम त्यांच्या करता ज्यांना थोडाफार डाऊट आहे आणि ज्यांचं 90% लोकांचं नक्कीच क्लिअर झालं असेल त्यांनी हा प्रॉब्लेम अटेम्प्ट करण्याचा ट्राय करा. बघा, परत सेम प्रॉब्लेम आहे. आता तर माझा हात पडला पाहिजे. एक पंप 3 तासात 1 टाकी पाण्याने भरू शकतो, पण गळतीमुळे टाकी भरण्यास 4 तास लागतात. तर त्या गळतीमुळे टाकीचे सर्व पाणी खाली होण्यास किती वेळ लागेल? परत सेम, मी नळ मानून घेतो ए. किती वेळ घेतोय ए? सर ए 3 तास घेतोय. ए काय करतो? टाकी भरतोय म्हणून प्लस. लिकेज काय करतोय? खाली करतोय, पण किती वेळात खाली करतोय माहित नाही. पण जेव्हा दोन्ही मिळून काम करताय, म्हणजे नळ टाकी भरतोय आणि लिकेज खाली करतोय, तेव्हा 4 तास लागतात. किती पटकन लिहून घेतलं मी. याला म्हणतात प्रॅक्टिस. जर तुम्ही ह्या टाईपचे प्रॉब्लेम 2-4 उडवले तर तुम्ही ही गोष्ट अशीच लिहिणार. आता मला काय लागते? आता लागते मला टाकीची कॅपॅसिटी. कशी काढणार? सर लसावी. कोणाचा लसावी? 3,4, कारण जे नंबर इथं अवेलेबल त्याचा लसावी, बरोबर? मोठी संख्या कोणती? 4. बोला ना, 4चा पाडा. 4 दुने 8, 3च्या पाड्यात 8 येत नाही, 4 त्रिक 12. आता दोघांच्या पाड्यात येतात, म्हणजे त्या लसावी किती झाला? 12. म्हणजे माझी टाकीची कॅपॅसिटी किती झाली? 12 लिटर. आता याच्यावरून मला यांची कार्यक्षमता काढता येईल. इथं किती लिहिलं? 3 चोक 12. इथं माहित नाही किती नंबर येणार, पण इथे
यांचं 4 त्रिक 12 बरोबर, म्हणजे यांचा गुणाकार पण किती आला 12, यांचा गुणाकार पण किती आला 12, यांचा गुणाकार हे किती आला पाहिजे 12च असला पाहिजे. आणि इथे पण टाकी भरायचं काम होतं बरोबर, दोघं मिळून एक खाली करतोय एक भरतोय, पण अल्टिमेटली रिझल्ट काय येतोय टाकी भरायचं काम होतं, म्हणजे पॉझिटिव्ह काम होतंय, त्याने टाकी भरती दिलंय आपल्याला बरोबर. गळतीमुळे टाकी भरण्यात 4 तास लागतात, म्हणजे जरी गळती आहे तरी पण टाकी भरते, 4 तास लागतात ती वेगळी गोष्ट, पण टाकी भरते. म्हणून इथे मी काय घेणार पॉझिटिव्ह वर्क घेणार. आता मला एक गोष्ट सांगा, हा ए हा पण धन आहे, हा पण धन आहे, इथं असा कोणता नंबर लिहिणार म्हणजे माझा 3 प्लस आन्सर येणार, कारण दोघं मिळून दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे 3 आली पाहिजे. सर इथे परत 1 मायनस लिहिणार, 4 प्लस 1 मायनस यांचं जर केलं तर 4 मायनस 1 म्हणजे किती येणार माझं 3 प्लस, म्हणजे ते 1 हा नंबर बसणार. आता मला सांगा टाकीची कॅपॅसिटी किती आहे 12. ही टाकी लिकेजमुळे खाली होण्यास किती वेळ लागेल विचारलं बरोबर. लिकेजची इफिशियन्सी कार्यक्षमता किती 1, म्हणजे 12 एवढी टाकी 1च्या कार्यक्षमतेने खाली व्हायला किती वेळ लागेल 12/1 म्हणजे 12 तास लागतील. असे जर तुम्ही 2-3 प्रॉब्लेम उडवले ना मित्रांनो, हे प्रॉब्लेम काहीच नाहीये, एकदम सिम्पली आरामात तुम्ही प्रॉब्लेम उडवणार, ते जे मागे केलं तेच बरोबर. नेक्स्ट प्रॉब्लेम आता थोडा वेगळा टाईप. एक टाकी 5 तासात 3 पाईप ए बी सी ने भरल्या जाते, म्हणजेच काय ए बी आणि सी मिळून तिघं नळ मिळून एक टाकी 5 तासात भरतात. म्हणजे माझी जी सपोज टाकी मानली मी, तर ही भरायला माझ्याकडे 3 नळ, हा माझ्याकडे ए नळ आहे, एक माझ्याकडे बी नळ आहे आणि एक माझ्याकडे सी नळ आहे, तिघं मिळून टाकी किती वेळेस भरतात 5 तासात भरतात. बरं आता मला काहीतरी कॉन्सेप्च्युअल डेटा दिलाय बघा, पाईप सीचा वेग हा बीच्या दुप्पट आहे, बरं बीचा वेग हा एच्या दुप्पट आहे, तर ए एकटा पाईप टाकी भरण्यास किती वेळ लागेल. बघा प्रॉब्लेम काही असू द्या, 2 गोष्टी मला काढायच्या. मला काय विचारले ए ला टाकी भरण्यास किती वेळ लागेल, म्हणजे मला ए ची काय काढून घ्यावं लागेल, मला ए ची काही करून कार्यक्षमता काढून घ्यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट मला काय लागेल, तुम्ही ब्लाइंडली सांगणार सर ती टाकीची कॅपॅसिटी किती ते लागेल मला, कारण टोटल टाकीची कॅपॅसिटी डिवाइड बाय भागिले ए ची कार्यक्षमता, म्हणजे ए मुळे ती टाकी भरण्यास लागणारा वेळ. इतका सोपा कॉन्सेप्ट आहे, बाकी डेटा काही करू द्या, तो डेटा तुम्हाला तुमच्या पद्धतीने प्रोसेस करायचा आहे, पण प्रोसेस हीच फॉलो होणार. आता मला सांगा याच्यामध्ये काय करायचं माहिती का, बघा ए बी सीचं कंपॅरिझन दिलंय, जो शेवटी दिलाय ना बघा, शेवटी बघा सी बीच्या दुप्पट आहे, बी हा एच्या दुप्पट आहे, म्हणजे शेवटी याच्यामध्ये ए हा डेटा दिलाय, ए नंतर काहीच कंपॅरिझन नाहीये, म्हणून मी 3 नंबर लिहून घेतो ए बी सी. जो शेवटी दिलाय त्याला मानून घ्यायचं, मी ए ची कार्यक्षमता इफिशियन्सी जी आहे ना ती 1 मानून घेतो. आता प्रॉब्लेम माझा सीचा वेग हा बीच्या दुप्पट आहे, ते ठीक आहे, पण मला आणखी बीचं माहित नाही, बीचा वेग हा एच्या दुप्पट आहे, बीचा वेग हा एच्या दुप्पट आहे, हा 1 असेल तर हा किती असणार 2, कारण बीचा वेग हा एच्या दुप्पट आहे आणि सीचा वेग हा बीच्या दुप्पट आहे बरोबर, म्हणून सीचा जो वेग आहे तो बीच्या दुप्पट म्हणजे किती, हा 2 असेल तर हा त्याच्या दुप्पट म्हणजे 4. इतकं सिंपल आहे, मला डेटा तोच दिलाय. बघा तुम्ही आता मी इथं बघून तुम्हाला सांगतो, बघा बीचा वेग एच्या दुप्पट आहे, हा 1 किती 1 2 2, आणि सीचा बीच्या दुप्पट आहे, बी 2 असेल तर सी किती झाला 4. हाच डेटा दिलाय. आता मला तिघांचीही कार्यक्षमता कळा. मला एक सांगा, कार्यक्षमता कळाल्यानंतर मला जी एक महत्वाची गोष्ट दिली ती दिली की 5 तासात टाकी भरल्या जाते, केव्हा जेव्हा तिघं काम करतात, म्हणजे ए पण भरतोय, बी पण भरतोय आणि सी पण भरतोय, तर टाकीची कार्यक्षमता किती असणार तिघांची मिळून, राईट 4 2 6 आणि 7, म्हणजे टाकीची तिघं मिळून 7च्या कार्यक्षमतेने भरतात. जेव्हा तिघं मिळून 7च्या कार्यक्षमतेने 5 तास भरतात, म्हणजे किती 5 तास एवढी टाकी 7च्या कार्यक्षमतेने भरली जाते, तेव्हा टाकी भरते, म्हणजे टाकीची कार्यक्षमता 35 लिटर असली पाहिजे बरोबर ना. मला सांगा 3 नळ याच्यात पाणी ओततात, हा सगळ्यांची आपापली कार्यक्षमता, याची 1 आहे, याची 2 आहे आणि याची 4 आहे, म्हणजे काय तिघांची मिळून कार्यक्षमता किती झाली, या तिघांची जर मिळून काढली मी तर ती झाली माझी 7. आता 7च्या कार्यक्षमतेने किती तासात टाकी भरली जाते, 5 तासात टाकी भरली जाते बरोबर, 5 तासात टाकी भरली जाते, म्हणजे 7च्या कार्यक्षमतेने 5 तास पाणी पडतंय, तर टोटल कॅपॅसिटी किती झाली 7 5 35. हाच कॉन्सेप्ट, हे मी वेळ आणि कामामध्ये पण सांगितलेलं तुम्हाला. जर कॅपॅसिटी काढायची तर जे पडतं त्याची कार्यक्षमता आणि किती तास ती कार्यक्षमतेने काम होतंय ती म्हणजे त्याची कॅपॅसिटी. आता मला कळलं कॅपॅसिटी किती आहे 35. आता मला ए मुळे किती वेळ लागतो विचारा, की बी मुळे किती वेळ लागतो विचारा, की सी मुळे विचारा, मी आरामात आन्सर काढणार. मला ए मुळे विचारलंय म्हणजे भागिली ए ची कार्यक्षमता किती, ती 1, म्हणजे किती वेळ लागेल 35 तास लागणार. हे कोणामुळे ए मुळे. सर बी मुळे काढून दाखवा ना, काहीच नाही, परत 35 एवढी टाकी, बी म्हणजे कितीची कार्यक्षमता 2 ची, म्हणजे 17.5 तास लागतात. सर सी मुळे काढून दाखवा, सी मुळे पण तेच, पूर्ण 35 एवढी टाकी कितीच्या कार्यक्षमतेने भरणार 4च्या, तर 35 भागिले 4, 4 8 32 बरोबर,
3 उरले 4 आता 28, 8.7 अप्रॉक्सिमेटली एवढे तास लागते. म्हणजे ए मुळे, बी मुळे, सी मुळे, कशामुळे काढू शकतो. जर तुम्हाला टोटल कॅपॅसिटी माहित असेल तर आपल्याला ए मुळे विचारलंय 35 तास, ऑप्शन नंबर बी. इतकं सिंपल. याच्यामध्ये पण मी काहीच नाही केलं, मी जे काढून घेतलं ते काढून घेतलं टाकीची कॅपॅसिटी. जर ती कॅपॅसिटी निघाली तर बाकीच्या गोष्टी किती सिंपल होतात. आणि कॅपॅसिटी कशी निघणार मला सांगा. जे पाणी वततात टाकीमध्ये, जे न टाकी भरतात त्यांची जर मला कार्यक्षमता माहिती आहे, बरोबर, मला सपोज त्यांची कार्यक्षमता 7 एवढी आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, एका तासात 7 एवढं पाणी भरतात येते. पण मला पाणी केवढं भरायचं, मला 35 एवढं पाणी भरायचं, बरोबर. तर 7 5 35, 5 तास ते पाणी भरतील तेव्हा 35 एवढं पाणी भरलं जाईल, बरोबर. किंवा दुसऱ्या भाषेत बोलणार 7 एवढ्या कॅपॅसिटीने 5 तास पाणी भरलं जाते, कारण मला कॅपॅसिटी काढायची ना. तर 7च्या कार्यक्षमतेने 5 तास पाणी पडते, बरोबर. तर एका तासात किती पडलं 7, 2 तासात 7, आणखी 7 14, 3 तासात आणखी 7 म्हणजे 21, 4 तासात आणखी 7 म्हणजे 28, आणि 5 तासात आणखी 7 तेव्हा टाकी भरते, त्याला म्हणतात 35. 30 झाली कॅपॅसिटी. याच्यापेक्षा जास्त फोडून तर मी नाही सांगू शकणार की कसं 35 आलं, बरोबर. हा एक प्रॉब्लेम होता. छान. ज्यांना आणखी त्याचा डाऊट असेल त्यांनी हा प्रॉब्लेम बघावा, कारण हा त्याच टाईपचा प्रॉब्लेम आहे, फक्त याच्यात थोडा डेटा फिरवला आहे, पण आपण मेथड तीच फॉलो करणार. बघा, एक टाकी 6 तासात 3 पाईप ए बी सी ने भरली जाते. म्हणजेच काय, आता टाकी तीच आहे, परत माझ्याकडे 3 नळ आहे, ए, बरोबर, त्याच्यानंतर एक बी आणि आणखी एक नळ आहे सी. आता काय, परत दिले पाईप सीचा वेग हा बीच्या तिप्पट आहे आणि बीचा वेग हा एच्या तिप्पट आहे. सगळ्यात लास्ट कोणता दिलाय, ए. तर पाईप बी, आता बी मुळे विचार टाकी किती वेळात भरला जाईल, तर मला बीची काय लागेल, कार्यक्षमता, आणि मला आणखी एक गोष्ट काय लागेल, ह्या टाकीची कॅपॅसिटी. मला ह्या 2 गोष्टी लागतील. कशा काढणार मी बघा, मी परत काय मानून घेतो, ए बी सी 3 टाके, मला लास्टला काय दिलं, ए, म्हणून ए ची कार्यक्षमता जी आहे ती मी 1 मानून घेतो. आता काय, मला बीचा वेग हा एच्या तिप्पट आहे, बीचा एच्या तिप्पट, हा 1 आहे त्याच्या 3 पट, म्हणजे किती, हा याच्या किती पट आहे, 3 पट, म्हणजे 3 झालं. आणि सीचा वेग हा बीच्या तिप्पट आहे, सीचा बीच्या तिप्पट म्हणजे याच्या पण 3 पट सी आहे, तर 3 त्रिक किती झालं 9. आता तिघांची, आता मला तिघं मिळून टाकी 6 तासात भरतात आहे, बरोबर. तर तिघांची कार्यक्षमता किती झाली, ए पण भरतोय म्हणून प्लस, बी पण भरतोय म्हणून प्लस, आणि सी पण भरतोय म्हणून प्लस. तिघांची कार्यक्षमता 9 3 12 आणि 1 13, म्हणजे तिघांची कार्यक्षमता किती 13, म्हणजे एका तासात 13 एवढी टाकी भरल्या जाते. पण मला दिलेला डेटा काय की 6 तासात टाकी पूर्ण भरल्या जाते, कोणी मिळून 3 मिळून, म्हणजे 13च्या कार्यक्षमतेने 6 तास नळ चालले तर टाकी भरल्या जाते, म्हणजे टाकीची कार्यक्षमता किती असली पाहिजे, 1378 लिटर. कळलं. 13च्या कार्यक्षमतेने 6 तास टाकी भरल्या जाते, बरोबर. म्हणजे एका तासात 13, 2 तासात आणखी 13, 3 तासात आणखी 13, अशी 6 तास भरल्या जाते. तर टोटल टाकीची कॅपॅसिटी किती असणार, 13 गुणिले 6 म्हणजे 78 लिटर. आता सर मला तुम्ही काही विचारा, मला विचारले बी मुळे किती वेळ लागेल, तर 78 टाकी, बीची कार्यक्षमता किती आहे, 3च्या कार्यक्षमतेने भरायला किती वेळ लागणार, तो झाला बीचा वेळ. भाग दिला तर 3 दुणे 6, 1 उरला, 3 7 18, 26 तास. ऑप्शन आहे येस, ऑप्शन नंबर बी. दॅट म्हणजे इतकं सोपं आहे. जर वेळ आणि कामाचे थोडे कॉन्सेप्ट बरोबर घेतले आणि कार्यक्षमता आणि त्याचं कॅपॅसिटी हा जर नवीन कॉन्सेप्ट आला तो थोडा लक्षात घेतला तर हा चॅप्टर अतिशय सिंपल आहे, बरोबर. आपण बेसिक पासून सुरुवात केलेली, मी सुरुवातीला खूप बेसिक प्रॉब्लेम घेतले, राईट, आणि त्याच्यानंतर हळूहळू लेवल वाढवली. तरी लेवल जेवढी वाढायला तेवढी आणखी वाढली नाहीये, पण इतकं जरी लक्षात आलं तर तुम्ही कोणत्याही लेवलचे प्रॉब्लेम आरामात सोडवू शकता, बरोबर. तर हा होता आपला आजचा नळ टाकीचा एक शॉर्ट सेशन. मी परत एक नेक्स्ट सेशन आहे ज्याच्यामध्ये हाय लेवलचे प्रॉब्लेम कन्सिडर करणार, जे एकदम तुम्ही बोलणार त्यांना एक कन्सिडरेबल लेवल असणार, हाय लेवल जे एक्झामला येते चांगल्यापैकी येते. हे पण क्वेश्चन एक्झामला तुम्हाला छोट्या मोठ्या एक्झामला नक्की भेटणार, कारण मी क्वेश्चन किती हाय बोलले तरीही एक गोष्ट तर पक्की आहे की ह्या बेसिकवरच ते क्वेश्चन डिपेंड असणार. तर पुढच्या व्हिडिओमध्ये परत आपण नळ टाकी कंटिन्यू करूया. थँक्यू.